आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर. फहीम खान नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरासमोर अनधिकृत बांधकाम केल्यानं मनपा प्रशासनाकडून कारवाई. कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे गाणं. शिवसेनेकडून तक्रार दाखल. आमदार मुर्शी पटेल यांनी अंधेरीतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कामरा विरोधात तक्रार. कुणाल कामराच्या स्टुडिओत तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना नेते कुणाल सरमळकर खार पोलिसांच्या ताब्यात. शिवसेनेचे सोशल मीडिया प्रमुख राहुल कनालही पोलिसांनी घेतलंय ताब्यात. एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरून शिवसैनिक आक्रमक. खारच्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील शोच्या सेटची तोडफोड तर कुणाल कामराच्या सेटची तोडफोड. कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर कामराने सोशल मीडियावर संविधान हातात घेतलेला फोटो पोस्ट केलाय, ज्यात त्याने द ओनली वे फॉरवर्ड असं म्हटलंय. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज बैठक. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. मंत्रालयात दुपारी 2 वाजता बैठक. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावर. मेळघाटमधील रुग्णालयात देणार भेट. सायंकाळी 6 वाजता जिल्हा रुग्णालयात विभागीय आढावा बैठकीचं आयोजन. कोल्हापूर शहर हद्दीवाढीवरून ग्रामीण विरुद्ध शहरी संघर्ष सुरू. तर हद्दवाढीवरून 2 शिवसेना आमदार आमने सामने. आमदार राजेश क्षीरसागर यांचं हद्दवाढीला समर्थन. खासगी बस चालकावरही प्रशासनाची करडी नजर. कानात हेडफोन घालून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मेळघाटातील आदिवासींना खासदार बळवंत वानखडेंकडून कीटकनाशक जाळीचे वाटप. यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी त्यांच्या अडअडचणी जाणून घेत त्या शासन दरबारी लावून सोडू असं आश्वासन दिलंय. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतली आमदार संजय खोडके यांची अमरावतीत भेट. यशोमती ठाकूरांकडून खोडके यांचं करण्यात आलंय अभिनंदन. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर. अमरावतीत आरोग्य विभागातील 503 पदं रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळाभावी आरोग्य यंत्रणेवर ताण. यामुळे आरोग्यमंत्र्यांनी मेळघाटातील किमान जागा भराव्यात अशी मागणी. चांदवड येथे भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित. मेळाव्यात 50 आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग. तर 50 विद्यार्थ्यांना नोकरीचे नियुक्तीपत्र प्रदान. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनाकडून स्वच्छता मोहिमेअंतर्गत महामार्गासह सेवा रस्ते आणि बस थांबवायची ही स्वच्छता आहे. मोहिमेत 79 किलोमीटर अंतरांच्या रस्त्यांची स्वच्छता. गोंदिया ते मुंबई विमानसेवा लवकरच सुरू होणार. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. मेळघाटात होळी या सणाला विशेष महत्त्व. कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या मेळघाटवासी होळीला आपल्या मायदेशी परततात. मेळघाटातील आदिवासी बांधवांनी वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, नाटिका, पथनाट्य सादर करत वेधलं अनेकांचं लक्ष. पश्चिम बंगालमध्ये अवकाळी पावसामुळे तापमानात घसरण. पावसामुळे 4 ते 6 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवली शक्यता. युरोपातील विविध विमानसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पायलट आणि बॅगेज हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिला संपाचा इशारा. फळभाज्यांच्या दरात घट. दर मात्र स्थिर. हिरव्या मिरचीच्या दरात वाढ. बोईंगने जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची आखली योजना. तर बेंगळुरूमधील अभियांत्रिक तंत्रज्ञान केंद्रातील 180 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवलाय. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील काही प्रमुख गावांसाठी एसटी बसेसच्या मोजक्याच फेऱ्या असल्याने नागरिकांची गैरसोय. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून बस फेऱ्या वाढवल्या. आता बस फेऱ्या वाढवल्यामुळे दुर्गम भागातील नागरिक, रुग्ण आणि विद्यार्थ्यांची मोठी सोय. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील बेलुरा येथील शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीने 2 एकर क्षेत्रावर केली आहे चवळीची लागवड. यामुळे आतापर्यंत 2 लाख रुपये नफा कमवलाय. तर चवळीच्या विक्रीतून त्यांना आणखी 50,000 रुपयांचं उत्पन्न अपेक्षित.
वाशिमच्या रामकृष्ण राठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती भवनाला ऐतिहासिक भेट. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना मिळाली सर्वोच्च न्यायालयातील विविध खटले पाहण्याची संधी. वाशिममध्ये शेतमाल विक्री महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय विक्री महोत्सवात 55 ते 60 लाखांची उलाढाल. देवगड तालुक्यातील मुणगे येथे कासव महोत्सवाचे आयोजन. कासव मंत्री अनिल रासम यांनी मुणगे आणि मोरवे बीच परिसरातील 95 ठिकाणी असलेल्या कासवांची अंडी एकत्र करून त्यांचे संरक्षण कुंपण बांधून जतन केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नदी विकास प्रकल्पाला विरोध. पिंपळे सौदागरमधील कोकडे चौकातील लिनियर गार्डन जवळ मानवी साखळी तयार. सांगली महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडून जनजागृती रॅली. या जनजागृती रॅलीमध्ये टीबी हरेगा देश जितेगा अशा घोषणा देण्यात आल्या. दुधाला भाव देण्याच्या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी काढली मोटरसायकल रॅली. पशुखाद्यांचे भाव वाढल्याने उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत. त्यामुळे दुधाला योग्य भाव वाढवून देण्याची मागणी. हैदराबाद शहरात नो एसी मोहीम. ओला, उबर आणि रॅपिड कॅबमध्ये टॅक्सी ड्रायव्हर्सकडून एका दिवसासाठी नो एसी मोहीम. मुंबई इंडियन्सची यंदाची पहिली मॅच ही देवालाच. सलग 13व्यांदा पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव. चेन्नईनं फोडला विजयाचा नारळ. गौतमी पाटील IPLमध्ये मुंबई इंडियन्सला टीमला सपोर्ट करणार. प्रत्येक मराठी माणसाने मुंबई इंडियन्सला सपोर्ट करावा. पंढरपूरमध्ये बोलताना गौतमी पाटीलचं नागरिकांना आवाहन. हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये ऐक्यासाठी इंदापूरमध्ये रोजा इफ्तार पार्टी. अर्शाद सय्यद भाई मित्र परिवाराच्या वतीने रमजान महिन्यामधील रोजा करणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन. रमजान निमित्ताने मिरजमध्ये पार पडली इफ्तार पार्टी. हिंदू मुस्लिम युवा मंचच्या वतीने करण्यात आले होते इफ्तार पार्टीचं आयोजन. परळीत पोलीस प्रशासनाकडून मॉक ड्रिल. परळी शहर, संभाजीनगर आणि परळी ग्रामीण पोलीस ठाण्याची संयुक्त मॉक ड्रिल. तर रमजान आणि पाडवा या दोन्ही सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर. सिल्लोडच्या कन्नड तालुक्यातील नादरपुरात तालुकास्तरीय पशुसंवर्धन मोठ्या उत्साहात संपन्न. या पशु प्रदर्शनात मोठ्या संख्येनं तालुक्यातील पशुपालक, ग्रामस्थ उपस्थित. विरारच्या नारंगी ते सफाळे रोरो सेवा सुरू करून जेठीवर स्थानिक नागरिकांना नोकरीची संधी देण्याची मागणी. शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांची मंत्री प्रताप सरनाईकांना निवेदनाद्वारे मागणी. मावळमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलर या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतात सौर ऊर्जा बसवण्यात आलाय. त्यामुळे शेतीसाठी महावितरणाच्या विजेवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा आहे. लातूर महानगरपालिकेकडे तहसील कार्यालयाचा अकृश कर थकलाय. पाथरी तालुक्यातील निराधार महिलेला उदरनिर्वाहाचे साधन शिलाई मशीन आणि जीवनावश्यक साहित्यांची भेट. होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी यांचा हा उपक्रम. साताऱ्यातील वहगावमध्ये सयाजी शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवड. मकरंद अनासपुरे यांनी दिली भेट. दगड या अनोख्या शिल्पकृती प्रदर्शनाचं आयोजन. भायखळामधील 9 फिश आर्ट गॅलरीत प्रदर्शन. तर 31 मार्चपर्यंत प्रदर्शन पाहता येणार. यूपीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या महामार्गावरील पिलर कोसळून दुर्घटना घडली आहे. दिल्ली देहरादून राष्ट्रीय महामार्गावर काम सुरू असलेल्या पुलाचा पिलर कोसळला. या दुर्घटनेत 2 मजूर जखमी झाले. जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात चकमक. तर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झाली आहे चकमक. दरम्यान या दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री घुसखोरी केली असावी असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त होतोय. इस्रायलच्या हल्ल्यात 19 जण ठार. दक्षिण गाझा पट्टीमध्ये रविवारी रात्री इस्रायलने केला हल्ला. तर हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात वाघाच्या हल्ल्यात 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी अतिरिक्त झालेल्या वाघांना दुसऱ्या क्षेत्रात हलवण्याचा विचार. शिरूरमधील आंबेगाव तालुक्यातील जारकवाडीमध्ये बिबट्याचा शेळ्यानंतर हल्ला करून पाडला फडशा. बिबट्याच्या हल्ल्याने 10 शेळ्या जखमी. करणी आणि अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड झालाय. तर बनावट ग्राहक पाठवून अनिसने केलाय भांडाफोड. तर बाबाला रंगेहात पकडून केलाय पोलिसांच्या हवाली. सोलापुरात दुचाकी चोरून पाट विकणाऱ्या दोघांना अटक. चोरट्यांकडून 9 मोटरसायकली जप्त. तर शहरात होत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम. भंगार व्यावसायिकाने आपल्याला नको असलेले भंगार सामान लावले आग. तर कणकवली असलेल्या गडनदी हळवल्या फाटा येथील ही घटना आहे. तर आगीमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होऊन प्रदूषण निर्माण झाले. जालन्यात मोबाईल, टॅब आणि एटीएम कार्ड असलेली बॅग चोरणारा 2 तासात जेरबंद झालाय. जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सेलू शहरात एसबीआय बँकेसमोर चाकूचा धाक दाखवून 1,70,000चा मुद्देमाल लंपास. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.